आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका जादुई प्रवासात. उन्हाळ्यात धरणांची खपाळी गेलेली पोटं, बोडके डोंगर पाहून कधी एकदाचा पाऊस पडतो असं होऊन जातं. आणि जेव्हा तो बरसू लागतो ना, तेव्हा मग पावलं आपोआपच सह्याद्रीकडे धाव घेतात. मग काय फक्त उंबरगड ओलांडायचा असतो, म्हणजे घराचा उंबरा. मग एकदा घरातून बाहेर पडलो की पुढचं आपोआपच सगळं होतं. ढग डोंगरावरून व्हायला लागतात. सरींचा नुसता बहर येतो. सारी सृष्टी खुलून जाते. थेंबांचे पाठ वाहू लागतात आणि त्यांच्या आकाराप्रमाणे धडाम, धो धो, झुळझुळ असे निसर्गातले आवाज आपल्या कानावर पडत राहतात. याच मुक्त वाहणाऱ्या पाण्याचे मग धबधबे, ओढे, नाले, नद्या यांना भाळसं येतं. याच वाहणाऱ्या पाण्यावर कोणी माणसं भात लागण करताना दिसतात, तर कोणी त्या थेंबांचं सौंदर्य पाहायला अगदी सृष्टीच्या कुशीत जाऊन बसतात. आता अशा वेळी निसर्गात काय पाहू आणि काय नको असं होतं. हे सौंदर्य पाहणाऱ्याच्या नजरेनुसार कमी जास्त होतं, पण सर्वत्र या आसमंताने मिळणारा तजेला मात्र तो सारखाच असतो. मन आणि डोळे भरून सुख देणारा. मग नकळत पावलं वळतात अशा निसर्गाच्या ठेव्यांकडे. मग काय, पानावरच्या थेंबांच्या रांगोळ्यांपासून रानफुलांच्या नक्षीपर्यंतचं सृष्टी सौंदर्य आणि असंख्य मंजुळ नाद आपल्या कानावर पडत राहतात. असाच एक डोंगरकडा खांद्यावरून पाणी ओतताना दिसला. तुम्ही आता पहिलाच प्रश्न विचाराल, हे कुठे? पुण्याच्या जवळ असलेली पानशेत वरसगाव धरणांची रम्य अशी वाट, त्यासोबतच इथल्या मातीशी जोडलेला एक खास अनुभव. या प्रवासात असा एक क्षण आला की जो आयुष्यभर लक्षात राहील. रस्त्याच्या कडेला एक सुंदर धबधबा दिसला. मी माझा असाच एक पावसाळी फेरफटका इथे दाखवतोय. तो जिथून कोसळत होता, ती डोंगरमाथ्याची कडा, त्या धबधब्याचा आवाज एकदम मंत्रमुग्ध करणारा होता. पावसाळ्याचे दिवस आहेत, जुलै महिना आहे आणि जुलै महिन्यामध्ये रस्त्याने चाललो होतो शेताकडे. एका सुंदर अशा रस्त्याच्या कडेच्या धबधब्याला थांबलोय. खूप सुंदर जागा आहे, अमाप सुंदर जागा आहे. कोणी नाही आहे इथे. रस्त्याच्या कडेचा हा धबधबा आहे. एक डोंगराचा कडा तुटलेला आहे आणि त्याच्यावरून सुंदर असा हा धबधबा वाहतोय. छान हिरवीगार वनराई आहे, डोंगर आहे, झाडी आहे आणि अशा झाडीमध्ये इतका धोधो कोसळणारा, मंजूळ आवाज करणारा हा धबधबा पाहून अतिशय मन प्रफुल्लित झालं, आनंदी झालंय आणि नकळत इकडे पाय वळले. आणि कितीतरी वेळ झालं मी इथेच बसून हा आवाज ऐकतोय. कमाल आहे. निसर्गाची सारी किमया इथे पाहायला मिळते. इथलं प्रत्येक फुललेलं फूल, प्रत्येक झाड, वृक्ष, वेली पाहत पाहत इतकं ताजं टवटवीत वाटतंय ना मनाला की बस. तिथे अनेक छोट्या रानफुलांचे ताटवे, ताजी तवानी झुडपं, मोठमोठी हिरवीगार झाडं, असंख्य हिरव्या रंगाच्या छटा दाखवत होती. घळीमध्ये एक मस्त छान पिंपळाचं झाड आहे. त्या पिंपळाच्या झाडाच्या मुळ्यापासून हा धबधबा असा कोसळतोय, खाली आदळतोय. तिथे पांढरे त्याचे छान जे फेसाळ कण विखुरतात आहेत, ते असे बघायला खूप मजा वाटते. ते या खडकावर आदळतात आहेत आणि मग खळखळ खळखळ नाद करत छान मंजूळ असा हा धबधबा वाहतोय. निसर्गातले हे असे क्षण निसर्ग जपत त्यांचं संवर्धन करत जर आपण एन्जॉय करू शकलो तर नथिंग लाईक इट. ही फुलं सांगा बरं कुठली आहेत ते रानफुलं? कॉफी प्यायची का कॉफी? त्यावेळी झालेला पाण्याचा गार स्पर्श, आवाज आणि निसर्गातला तो सुगंध, हे सगळे क्षण केवळ अनुभवायचे असतात. कॅमेऱ्याच्या पलीकडे होय सगळं. आता याच रस्त्याने आणखी काही काळ पुढे गेलो. जसं मी शेताच्या जवळ जायला लागलो तसे मला आणखी काही धबधबे खुणावत होते आणि मग नकळत पाय तिकडे वळाले.
अशा डोंगरावरून कोसळणाऱ्या प्रवाहांना पाहायला खरंच खूप समाधान वाटतं. आणि मग त्या डोंगर रांगा, त्याच्यावरती ढगांची गर्दी, त्याच्यातून कोसळत असणारे धबधबे आणि ते वाहणारं पांढरं शुभ्र पाणी. आहा हा, काय गंमत असतं हे सगळं पाहायला. आजही असंच झालं. हे सगळं पाहून खूप आनंद वाटला. या वाटेवर असणाऱ्या माझ्या स्वतःच्या शेतात गेलो, जिथे मी स्थानिक झाडांची लागवड केली आहे. खरं तर ही झाडं निसर्ग टिकवायला खूप मदत करतात. मी मनापासून करत असलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. जेवण केल्यानंतर एक डुलकी आली. ती डुलकी घेतली आणि मग तिथूनच जवळ असलेल्या माझ्या एका मित्राच्या शेतकऱ्याच्या भात शेतात गेलो. भात लागेल करायची मंडळी, जेवण झोप झाली मस्त. पण जेवलोय, पण चाललोय आता भात लागणे. या पाहतो तर काय भात लागण सुरू होती. तिथल्या मातीत पाय रोवले आणि त्या गावकऱ्यांच्या मेहनतीचं, साधेपणाचं आणि आनंदाचं दर्शन झालं. भात लावत असलेले हात, ओल्या मातीचा सुगंध आणि त्या पावसाच्या थेंबात मिसळलेली आनंदी ऊर्जा. मंडळी, या सगळ्यांना लागण करताना पाहताना एकच गोष्ट जाणवली, प्रकर्षाने जाणवली, आणि ती म्हणजे हे जे काही प्रतिकूल परिस्थितीत हे लोक कष्ट करत असतात, ते जेव्हा आपण पाहतो ना, तो तांदूळ, त्याच्यानंतरचा तो भात आपल्या ताटात येतो. हे सगळं जवळून पाहिलं तर कधीच आपण उष्ट अन्न ताटात ठेवणार नाही, हे मात्र नक्की जाणवलं. मित्रांनो, आज आपण हा निसर्ग अनुभवतोय, पण तो टिकवायला विसरतोय. त्यामुळे काय, पावसाळ्यामध्ये आपण मग सगळे एकाच ठिकाणी, प्रसिद्ध ठिकाणी जाऊन गर्दी करतो. आणि त्यामुळे होतं काय, तर तिथला निसर्ग त्रस्त होतो, बिघडतो, त्याची लयच बिघडून जाते. तर मंडळी, ही होती माझी पुण्याजवळच्या धरण परिसरातली एक सुंदर अशी सहल, जिथे मला भेटले निसर्गाचे खूप सारे रंग, धबधब्यांची जादू, झाडांची शांतता आणि मातीतून उगवणाऱ्या भाताचं एक छान असं जीवन. तुम्हालाही अशा प्रवासातून निसर्गाची खरी जाणीव व्हावी, यासाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी शेअर केला. हा माझा व्हिडिओ आणि प्रयत्न आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नव्या प्रवासामध्ये. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत राहा.